नमस्ते, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपली संडे स्पेशल रेसिपी आहे MTRचा खमंग ढोकळा। त्या पॅकेटमध्ये मी बघा हे आपल्या ढोकळ्याचं पीठ आहे, ते आपण थोडंसं पाणी टाकून याला मस्त असं मिक्स करून घेतोय। MTRचा खमंग ढोकळ्याची रेसिपी दाखवतो आपल्या तुम्हाला, एकदम साधी सोपी आहे। रेडीमेड असं हे पीठ आहे ढोकळ्याचं। बघा थोडंसं पाणी जरी टाकलं तर पाणी असं पिठाचं पटकन असं फुगून येते। एकीकडे आपण पाणी पण गरम करायला ठेवले, तोपर्यंत आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया। एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे, ते पटकन असं फुगून येतं। आज आपण घरीच रेसिपी बनवतोय संडे स्पेशल। हे बघा गरम पाणी ठेवले आहे, त्याच्यावरती मी चाळण ठेवली आहे आणि बटर पेपर हा ठेवला आहे मी चाळणीच्या आत। पाणी आपलं छान असं गरम होईल। पेपरला मी थोडंसं आपलं तेल लावून घेतलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकून घेतो आहे चाळणीच्या वरती। खाली पाणी असं छान असं तापलेलं आहे। हे बघा हे पूर्ण आपण याच्यामध्ये चाळणीत ओतून घेतले। याला छान असं सेट करून घेऊया आणि याच्यावरती आपण एक झाकण ठेवूया एक परत, म्हणजे जेणेकरून त्याची वाफ बाहेर जाऊ नये आणि छान असा आपला खमंग ढोकळा होईल। हे बघा गॅस मी असा मीडियम आचेवर ठेवला आहे। एकीकडे आपण हे ढोकळ्याला फोडणी देऊया। बघा कोथिंबीर घेतली, किसलेलं खोबरं आहे, हिरव्या मिरच्या आहे 5-6 आणि कढीपत्ता, मोहरी आणि थोडेसे आपण जिरेसुद्धा घेणार आहोत। आपली एकदम राई एकदम बारीक आहे। हे बघा जिरे पण घेतलेत, त्याची फोडणी दिली की एकदम छान असा खमंग ढोकळा आपला तयार होईल। त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी साखरसुद्धा लागणार आहे। आपण बघू शकता की आपला ढोकळा आता 15 मिनिटात छान असा तयार झाला आहे। आपण सुरी घेऊन बघतोय, बघा सुरीला एकदम असं चिकटले नाही आहे, त्यातलं एकदम छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे। एकीकडे आपण ढोकळा थंड करायला ठेवला आहे। आता आपण तडका देऊया। थोडंसं तेल घेतलं आहे मी, आपलं सनरिचचं तेल आहे जे आपण जेवणाला वापरतो ते। आपण जिरे आणि मोहरी टाकून घेतले फोडणीसाठी। हे बघा याचा पहिला छान असा तडका करून घेऊया। याच्यामध्ये आपण कढीपत्ता, मिरची, हे बघा कढीपत्ता घातला आहे, छान असं याला फोडणी बसेल। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मिरच्यासुद्धा बारीक अशा कापून घेतलेत। कढीपत्ता जितका कडक छान होईल तितकी छान असं याचा चव लागते। हे बघा छान असं याला परतून घेऊया। आपण थोडंसं याच्यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत, कारण मिरची मग नंतर आळणी लागेल ना, त्यासाठी आपण थोडंसं मीठ घातलं आहे। एकदम छान अशी रेसिपी आहे, एकदम साधी सोपी। आवडली असेल तर लाईक, शेअर व मला सबस्क्राईबसुद्धा करा। त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालतो आहे आणि साखर दाखवलेली तीसुद्धा थोडीशी आपण घालणार आहोत, कारण ढोकळ्यावरती याची आपल्याला फोडणी द्यायची। हे बघा आपण ढोकळा त्याच्यात काढून घेतोय प्लेटमध्ये, थंड झाला आहे। तुम्हाला दाखवते ढोकळा कसा काढून घ्यायचा। हे बघा छान असा आपला ढोकळा तयार झाला आहे, खमंग ढोकळा। हळूहळू वरचा याचा आपण बटर पेपर काढून घेतोय। एकदम मार्केटसारखा आपला ढोकळा तयार झाला आहे।
खूप छान आणि साधी सोपी रेसिपी आहे. बघा हळूहळू आपण याच्यावरचा कागद काढून घेतला आहे. किती छान तयार झाले आणि याच्यामध्येच आपण कापून घेऊया. ढोकळ्याचे बारीक बारीक असे पीस बनवलेत मी. याच्यावरती आपण बनवलेली फोडणी देतो आहे. थोडी थोडी करून बघा. साखर असल्यामुळे साखर मीठ असल्यामुळे खूप छान अशी याची चव होईल. खूप छान असा ढोकळा तयार झाला आहे. याच्यावरती आपण कापून घेतलेली बारीक कोथिंबीरसुद्धा घालूया आणि किसून घेतलेलं खोबरंसुद्धा. बघा किती छान आपला खमंग ढोकळा दिसतो आहे. त्याची चवसुद्धा खूप छान झालेली आहे. नक्की करून बघा. बघा मार्केटसारखा आपला खमंग ढोकळा दिसतो आहे. थँक्यू.